लड़कियों को घर पे ही रहना अच्छा होता है। आइए आप इनसे मिलिए, ये मेरी पुरानी मित्र हैं। नमस्ते राधा के बाबा। नमस्ते। जब मैं राधा की उम्र की थी तो मुझे भी सिलाई कंप्यूटर के कौशल्य सीखने थे। और मेरे बाबा ने हामी भरी। इसके चलते आज मैं अपनी खुद की दुकान चला रही हूँ और मैं आज अपने पैरों में खड़ी हूँ और आत्मनिर्भर हूँ। महिला स्वावलंबी बने तो घर की भी तरक्की करती है। देखिए राधा के बाबा, लड़कियों को कौशल देने से समाज की बड़ी ताकत बनती है। कौशल्य ही सशक्तिकरण है। तुम सही कहती हो। शायद मैं ही पुराने ख्यालों में अटका हुआ था। राधा बेटी, कल से तुम अपनी सिलाई कंप्यूटर की कौशल्य की क्लासेस शुरू कर सकती हो। थैंक यू बाबा, मैं आपका नाम जरूर रोशन करूँगी। बघितलो लहान मुलगी, महिला आणि युवा वर्ग, तुम्हा सर्वांना हा नाटकच्या माध्यमातून कुठेतरी एक उद्देश जावा, हा आमच्या उपाय फाउंडेशनच्या माध्यमातून आणि समाज कार्य तिरपुडच्या माध्यमातून हा तुम्हा सर्वांना एक मेसेज जायचा होता. त्याचा हा आमचा एक मात्र उद्देश होता. आमची उपाय फाउंडेशन हे गोरगरीब आणि गोरगरीब महिलांसाठी, ज्या महिलांना कुठेतरी सिलाई मशीन शिकायचं आहे, कुठेतरी कम्प्युटर शिकायचं आहे आणि इथले जे छोटे मोठे विद्यार्थी जे शाळेत जातात, पण शाळेतून आल्याच्या नंतर तुम्ही कुठेतरी ट्युशनला पाठवतात, तर इंग्लिश, मराठी, हिंदी असे मॅथ असे ट्युशनसुद्धा शिकवल्या जातात आणि ते निःशुल्कपणे राहणार आहे. आणि तुमच्यामधून एखादी जी महिला, तुम्हाला माहीत आहे की तंत्रज्ञान हा जग हा पुढं जात आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून, कम्प्युटरच्या माध्यमातून जग जेव्हा हा पण पुढं चालला, पण त्याच माध्यमातून आपण कुठेतरी अपडेट झालेलो नाही. आपल्याला कुठेतरी मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर सारख्या गोष्टी गरजेचं आहे शिकणं. तर आमची उपाय फाउंडेशन हे तुम्हा सर्वांना एक मदतीचा हात म्हणून तुम्हाला आम्ही इथे नाटकच्या माध्यमातून प्रस्तुत करायला आलेलो आहोत. तर तुम्हा सर्वांना कुठेतरी वाटते की ह्या नाटकच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती भेटली त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. तर संबंधित आमचे नाटकचे जे टीम आहेत, उपाय फाउंडेशन आणि समाजकार्य तिरपुडे, हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तुमची कम्प्युटर, सिलाई मशीन किंवा तुमच्या मुलांना जे काही ट्युशन क्लासेसचे जे काही कार्य आहे ते आमची उपाय फाउंडेशन तुम्हाला करून ह्या सगळ्या गोष्टीची मदत करेल. एवढंच मी इथे सांगतो. धन्यवाद. ऐकून घेतलं तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि थँक्यू सो मच.